Thank you, Lord Jesus. मला स्पर्श कर द्या. आम्हा प्रत्येकाला तुझ्या आत्म्यात भरून जावे. आमचे व्याधी दूर कर, आमचे कष्ट दूर कर, आमचे आजार बरे कर. आम्हाला मुक्त कर देवा तुझ्या महिमेसाठी. हालेलुया. Thank you, Lord. Thank you, Jesus. गुनाहों से दबा हुआ, खौफ से
हालेलुया तुझा आत्मा आमच्यामध्ये आहे प्रभू. हालेलुया मी तुला धन्यवाद देते, तुझं गौरव करते. तुझ्याचवर आमचं जीवन आधारलंय प्रभूजी. तुझ्याचवर आम्ही टेका घेतलाय माझ्या देव बाबा. तुझीच गरज आहे, तुझ्याकडूनच आशा आहे, तुझ्याकडूनच प्राप्ती आहे पित्या. आम्ही तुझं गौरव करतो. आम्हाला मुक्त कर, आम्हाला बंधमुक्त कर, आम्हाला आशीर्वादित कर, आम्हाला सामर्थ्य आत्म्यानं भर, आम्हाला अभिषेकानं भर माझ्या देव बाबा. सगळ्या दाबातून बंधनातून आम्हाला सोडवणारा एकच परमेश्वर, इस्रायलाचा देव. आम्ही तुला हात मारत आहोत माझ्या देवा. आम्ही तुला विनंती करत आहोत प्रभू, आम्हा प्रत्येकाला मुक्त कर, आम्हा प्रत्येकाला मुक्त कर प्रभू. आम्ही या ठिकाणी मुक्तीसाठी आहोत. तू आमचा मुक्तीदाता आहेस. कुणी रिकामं जाणार नाही, कुणी सेम जाणार नाही प्रभू. आज वातावरण तू बदलणार आहे, आज आम्हाला अभिषेक करणार आहे. पुन्हा द्वार आम्ही नवीन होत आहोत प्रभू. हालेलुया मी तुझं गौरव करते. ही सुंदर वेळ, हा क्षण मी तुझ्या हातामध्ये समर्पित करते. आम्ही विश्वासाने या ठिकाणी आलो, विश्वासाने तुझ्या वेदीजवळ आलो, विश्वासाने आशा घेऊन आम्ही तुझ्याकडे आहोत. आणि तू आम्हाला निराश नाही करणार, तू आम्हाला निराश नाही करणार माझ्या देवा. आमचा विश्वास आहे तुझ्यावर. सर्व गौरव आम्ही तुला देतो. इथून पुढची वेळ तुझ्या हातामध्ये घे. आत्म्याला आराधना करण्यासाठी आम्हाला मदत कर प्रभू. आराधनेमध्ये आमची जोखड मोड, आमची बंधनं तोड आणि आम्हाला आशीर्वादित कर. तुझ्या कार्यासाठी आम्ही मागत आहोत प्रभू येशूच्या सामर्थ्य नामात. Oh,
धन्यवाद देतो, तुला आदर देत आहोत प्रभू, आम्ही तुझा सन्मान करत आहोत कारण तू योग्य आहेस, तू योग्य परमेश्वर आहेस. या दिवसाबद्दल या क्षणाबद्दल मी आभार मानते पित्या. आज तू आमच्यासाठी जे घेऊन आलायस पित्या ते ग्रहण करण्यासाठी आम्हाला मदत कर. आमची विचारसरणी, आमचं वागणं, आमचं बोलणं, आमची कृती, आमचा विश्वास चेंज होऊ दे माझ्या देवबापा. तू आमच्यासाठी सत्य झालास, तू आमच्यासाठी रिअल परमेश्वर आहेस देवबापा. त्याचा अनुभव तू आम्हा प्रत्येकाला दिलाय. इथून पुढे देखील त्या प्रवासामध्ये अधिक रियालिटीमध्ये तू आम्हाला घेऊन जा आणि तुझं गौरव आमच्या प्रत्येकात वाढे. तू घडवून आण. अडखळण करणारे, वचन चोरून नेणारे दुरात्मे प्रभू येशूच्या सामर्थी नावामध्ये मी धमकावते. वचन सोडून नेणार नाही प्रभू, त्याला तो अधिकार नाहीये. आम्ही त्याला संधी देणार नाही माझ्या देवबापा आमच्या जीवनामध्ये. तर आम्ही तुला देवबापा परमिशन देतो की आमचा ताबा घे माझ्या देवा. आम्ही केवळ तुझे आहोत, आम्ही केवळ तुझे आहोत प्रभू. आम्ही तुझी लोक आहोत प्रभू. आज आमच्याशी बोल आणि तुझं गौरव होऊ दे. प्रभू येशूच्या नावात मागते म्हणून तू ऐक पित्या. आमेन. हालेलुया.
किती लोक फास्टिंग मध्ये आले? सिन्सिअरली फास्टिंग. कारण फास्टिंग काहीतरी काम करतं. फास्टिंग काहीतरी चेंज करतं. प्रेज द लॉर्ड. फास्टिंग मध्ये जसं आठवड्यातून एक उपवास, तेवढं डेली वाढली होती सिस्टर, आणि असं अपचन वाढत होतं आणि पोट असं फुगलं होतं, म्हणून उपवास. तसा उपवासाविषयी मी बोलत नाहीये, तर मी उपवासाविषयी बोलत आहे जो येशूला मान्य आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण उपवास आपल्या जीवनामध्ये मी जसं म्हटलं की काम करतो. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती, वचन काढूया आपण मत्तेचं पुस्तक 4 अध्याय 1 वचन. आता सिस्टर मला माहिती असणार सांगणार आहे वाटतं, वचन कसं वापरायचं, वचन कसं करायचं, येशूनं काय केलं, येशूनं काय नाही. हालेलुया. आज देवबापाचा आत्मा आपल्याशी काहीतरी वेगळं बोलणार आहे. बोला येशू मसीह की तुम्ही विश्वास नाही केला नसला तर देव 100% तुम्हाला काहीतरी सांगणार आहे. वचन असं सांगतं, येशू ख्रिस्तानी 40 दिवस 40 रात्र काय केलाय? उपवास केलाय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि त्या उपवासामध्ये त्याला देवबापानी अरण्यामध्ये घेऊन गेला होता. कुठे घेऊन गेला होता? कारण आदल्या अध्यायामध्ये जर तुम्ही वाचलं तर पवित्र आत्मा त्याच्यावर उतरला होता. बोला येशू मसीह की जय. कोण उतरला होता? पवित्र आत्मा उतरल्यामुळे आपल्यावर ज्यावेळेस पवित्र आत्मा उतरतो त्यावेळेस आपली अशी मनधरणी असते किंवा आपला असे विचार असतात की आता माझं सगळं चांगलं अलबेलं होणार, आता देव मला गाडी देणार, आता माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार, आता माझ्या समस्या सुटणार. पण पवित्र आत्मा आल्याबरोबर पवित्र आत्म्यानं त्याला स्वर्गाचं दर्शन नाही दिलं, तर त्याला अरण्यामध्ये घेऊन गेला 40 दिवस 40 रात्र. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढे जायला पाहिजे खरंच. आपण देहामध्ये काय विचार करतो? फास्टिंग प्रेयरचा आपला उद्देश काय असतो? 40 दिवस उपवास, 41 दिवशी माझी बंधनं, बरोबर आहे ना? हालेलुया. पण ती 40 दिवस देव बापाला, देवाच्या पुत्राला, प्रभू येशू ख्रिस्ताला अरण्यामध्ये घालवायला लागली. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला येणाऱ्या आशीर्वादाबद्दल तुमच्यासाठी सांगणार आहे की देवा तुमच्या आणि माझ्यासाठी काय करणार. जर तुम्ही खरंच सिन्सिअरली फास्टिंग करता 40 दिवस, गंमत नाहीये 40 दिवस 40 रात्र उपवास करणं. कारण पवित्र आत्म्याच्या साह्याशिवाय कुणीच उपवास करू शकत नाही. करू शकत तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची बारी आहे. पण तुम्ही जर जात नाही हॉस्पिटलमध्ये म्हणजे तुमच्यासाठी पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि काय होणार आहे 40 दिवसाच्या फास्टिंग नंतर ते आपण ऐकणार आहोत. तुम्ही तयार आहात? हालेलुया. 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 11 वचन वाचा. मग सैतान त्याला सोडून गेला आणि पहा देवदूत येऊन त्याची सेवा करू लागले. बोलो येशू मसीह की जय. 40 दिवसानंतर होणारा बदल परमेश्वर ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला आशीर्वाद देते. यासाठी की तुम्ही उपवासामध्ये थकणार नाही, तुम्ही उपवासामध्ये दमणार नाही. माझा उपवास काय करणार आहे असं म्हणणार नाही, कशाला परत एकदा 40 दिवस उपवास आले असं म्हणणार नाही. आणि काय होणार आहे त्याच्यामुळे? तर देव असं सांगत आहे, येशू ख्रिस्ताने 40 दिवस 40 रात्र अरण्यामध्ये उपवास प्रार्थना केली. मला तुम्हाला सांगू द्या, कुठलाही बायबल नव्हतं त्याच्याजवळ, कुठलाही संदेशकार नव्हता त्याच्याजवळ, कुठलाही पास्टर नव्हता त्याच्याजवळ, तर त्याच्याजवळ पवित्र आत्म्याची उपस्थिती होती. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि त्याला ते सामर्थ्य, ते बळ देण्यासाठी पवित्र आत्म्याने 40 दिवस त्याला मार्गदर्शन केलं. आणि ज्या वेळेस 40 दिवस संपले त्यावेळेस बायबल असं सांगतं की देवदूत येऊन त्याची सेवा करू लागले. तुमच्यासाठी 41व्या दिवशी देवदूत ठेवलाय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आपल्या प्रत्येकासाठी एक देवदूत आहे. पण आपल्याला दिसला नाही असं, आपण जाणवला नाही असं, कारण आपण त्याला पाहायचा प्रयत्न करतोय. काय करतोय? कुणाला? बायको दिसत नाही शेजारी बसलेली, पण देवदूत पाहायचं आहे. चांगली गोष्ट आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताला 41व्या दिवशी देवदूत येऊन त्याची सेवा करू लागलेले आपल्याला बघायला मिळतं. काय येशू ख्रिस्ताला देवदूताची गरज पडली जर तो पवित्र आत्म्याने भरलेला होता? प्रश्न नाही पडला कधी माझ्याकडे पवित्र आत्म्याने कशाला देवदूत पाहिजे म्हणतो ना आपण? नाही प्रश्न पडला. तुम्ही आत्म्यानं फास्टिंग करणारे नाही. जर आत्म्याने उपवास करणारे असता तर तुम्हाला समजलं असतं. कारण आत्म्या, पवित्र आत्मा हा माझ्या
आतल्या गोष्टींसाठी आहे, पण माझ्या बाहेरच्या जीवनशैलीसाठी मला देवदूताची गरज आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मला सांभाळण्यासाठी, मला शक्ती देण्यासाठी, मला उचलण्यासाठी, मला धोंड्याची ठेच लागू नये म्हणून, मला हातांवर झेलून धरावं म्हणून, ऍक्सिडेंट मध्ये मी मरू नये म्हणून, मला सांभाळण्यासाठी मला पवित्र आत्म्याची तर आतमध्ये गरज आहे, पण मला देवदूताची माझ्यासाठी बाहेर गरज आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमच्यासाठी एक एक देवदूत नियुक्त होत आहे. आमेन, आमेन. टाइमपास म्हणून संदेश नाही ऐकायचा. देवाचा आत्मा ज्यावेळेस बोलतो, ज्यावेळेस तुम्ही स्वीकारता विश्वासानं, ते तुमच्यासाठी घडून येतं. नाहीतर ऐकलेलं सगळं डोक्यावरून जातं आणि माझ्यासाठी काहीच होत नाही, मी म्हणतो काहीच होत नाही. पण जर तू विश्वासाने आज ऐकत आहे तर 41व्या दिवशी तुझ्यासाठी देवदूत देवबापांनी जो नियुक्त केलाय तो तुझ्यावरती येणार आहे. हालेलुया. मी पवित्र आत्म्याविषयी बोलत नाहीये, मी देवदूताविषयी बोलत आहे. पवित्र आत्मा येशू ख्रिस्तामध्ये ऑलरेडी होता, तो परिपूर्ण होता, पण त्याला 41व्या दिवशी ज्यावेळेस त्याची शक्ती, कारण उपवास करून काय झालं होतं, शरीर थकलं होतं. काय थकलं होतं, पण त्याचा आत्मा मात्र कसा झाला होता, सामर्थ्य झाला होता. तुम्हाला आणि मला, प्रत्येकाला, मंडळीसाठी, तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या वैयक्तिक ड्रायव्हिंगसाठी देवदूताची गरज आहे. तिथं पास्टर किंवा कुठला संदेश येणार. हालेलुया. शेजारचा संदेश येणार नाही तुला वाचवायला, देवदूत येणार आहे तुला वाचवायला. आणि तो माझ्यासाठी देवबापाने दिलाय. हालेलुया. तो माझ्यासाठी परमेश्वराने दिलाय. मी 40 दिवस 40 रात्र मी जे काय फास्टिंग करत आहे, मी टाइमपास करणार नाही, मी देवाच्या आत्म्याला म्हणणार आहे आणि माझ्यासाठी जो देवबापाने दिलाय तो मी मागत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आहे का तुमचा विश्वास, देवदूत परमेश्वराने माझ्यासाठी दिलाय आणि तो माझ्या जीवनामध्ये काम करणार आहे. आजपर्यंत केलं नाही असं नाही, पण मला दिसलं नाही, त्याचा प्रॉब्लेम आहे. मी फास्टिंग करताना माझ्या समस्यांचं उत्तर बघत होते, मी फास्टिंग करताना माझे प्रॉब्लेम सुटतील याच्यावर माझा विश्वास होता. पण या ठिकाणी येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये आपल्याला बघायला मिळतं की फास्टिंग सुटल्यानंतर कोण आलं, देवदूत आले. हालेलुया. देवदूत देवाच्या उपस्थितीमधून येतात. प्रेज द लॉर्ड. देवदूत देवाच्या लोकांसाठी येतात. हालेलुया. देवदूत आत्म्याने भरलेल्या व्यक्तीसाठी येतात. प्रेज द लॉर्ड. देवदूत आत्म्याने चालवणाऱ्या लोकांसाठी येतात. म्हणून आपण जिवंत आहोत, कोरोनामध्ये मेलो नाही. शेजाऱ्याला सांग, देवदूत माझ्या बरोबर होता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्या मंडळीमध्ये कोविड मधला एक साक्ष आहे की कुणालाच कोविड झाला होता. जो मंडळीच्या बाहेर होता त्याला झाला होता, पण जो मंडळीमध्ये आत सुरक्षित होता त्याच्या जवळ कोरोना गेला नाही का? आहे का तुम्हाला खात्री? तुम्हाला विश्वास आहे का? विश्वासाची गरज नाही, मी डोळ्यानं पाहिले. मंडळीची कव्हरिंग परमेश्वराच्या दूताने केली होती. देवदूताने त्या व्हायरसला तुम्हाला मला स्पर्श करू दिला नाही, दिला. कोण होतं त्यावेळेस? पवित्र आत्मा माझ्या हात होता, पण मला व्हायरस स्पर्श करू नये यासाठी कोण सांभाळत होतं? देवाचा दूत सांभाळत होता. हालेलुया. म्हणजे किती गरज आहे तुम्हाला आणि मला देव बापाच्या दूताची, यासाठी की तो मला बाहेर सहाय्य करणार आहे. आतमध्ये मला सहाय्य करणारा माझ्या आत बसलाय, तो म्हणजे पवित्र आत्मा. हालेलुया. पण मला बाहेर संरक्षण पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मला बाहेर रस्त्यावर संरक्षण पाहिजे. मी जर वरती डोंगरावर गेले मला तिथं संरक्षण पाहिजे. मी एकटी प्रार्थना करत आहे, गाडी चालवत आहे, मला तिथं संरक्षण पाहिजे. आणि ते कोण देणार? देवदूत देणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. वचन काढूया आपण प्रकटीकरणाचं पुस्तक 2रा अध्याय आणि 1 वचन. इफिसी मंडळीच्या दूताला लिही, जो आपल्या उजव्या हातात 7 तारे धारण करतो, सोन्याच्या 7 समयांमधून चालतो, तो असे म्हणतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवबापांनी या ठिकाणी मंडळीला देवदूत दिलेला आहे. कुणाला? मंडळीच्या देवदूताला लिही. म्हणजेच काय? मंडळीसाठी परमेश्वराने एक देवदूत नियुक्त केलाय. तुमच्या आणि माझ्यासाठी देवबापांनी हे पारिचारिक आत्मे दिलेले. त्याला काय म्हणतात? पारिचारिक आत्मे. कुठे दिले पारिचारिक आत्म्यांविषयी? वाचा इब्री लोकासपत्र 1 अध्याय आणि 14 वचन. ज्यांना वारशाने तारण मिळणार आहे त्याच्या सेवेसाठी पाठवलेले ते सर्व परिचारिक आत्मे नाही काय? हालेलुया. कुणासाठी पाठवलेले? कुणासाठी? ज्यांना वारशाने तारण मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. किती प्रकारची तारण आहे? किती प्रकारची तारण आहे?
शांत राहतो. किती प्रकारची तारण आहे माहित नाही. हालेलुया. 3 प्रकारची तारण आहेत. हालेलुया. एक म्हणजे माझा आत्मा, तो ऑलरेडी तारला गेलाय. प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे. एक जे येशू ख्रिस्त येणार आहे, मला निमिषामध्ये आकाशामध्ये घेऊन जाणार आहे, ते माझं तिसरं तारण आहे. आणि माझ्या जीवाचं रोजचं तारण आहे. शेजारा सांग, माझ्या जीवाचं तारण रोजचं आहे. माझ्या जीवाचं तारण रोजचं आहे. जीवाविषयी संदेश ऐकलाय आपण. हालेलुया. जीव आपल्या कुणाला दिलाय? आपल्या हातामध्ये. जीवाच्या इच्छा दाबण्याचं सामर्थ्य ते बाबांनी कुणाला दिलंय? तुम्हाला आणि मला दिलंय. आणि म्हणून बाबा सांगते, ज्यांना वारशाने तारण मिळणार आहे, म्हणजे 3 तारण ज्यांना मिळणार आहे, त्याच्या सेवेसाठी पाठवलेले ते सर्व पारिचारिक आत्मे नाहीत काय? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्या प्रत्येकाला देवदूताची गरज. मी सांगणार आहे देवदूत कशा पद्धतीने आपण मिळवू शकतो, कशा पद्धतीने ते आपल्या मंडळीमध्ये काम करतील, कशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये काम करतील, कशा पद्धतीने आपल्या कुटुंबामध्ये काम करतील. कारण जर आपण पडणार असू किंवा आपली इच्छा झाली मला मरायचे, काय झाली, मी आत्महत्या करणार आहे, त्यावेळेस आपल्याला सांभाळणारा कोण आहे? म्हणजे देवदूत आहे. हालेलुया. मी ऍक्सिडेंट मध्ये मरणार होते, पण मला सांभाळणारा कोण आहे? आज अशी पुष्कळ लोक आहे की ऍक्सिडेंट होता त्यांना वाचवत नाही. कारण 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 त्यांच्याकडे देवदूत नाहीये. पण तुमच्या माझ्यासाठी परमेश्वर नियुक्त करणार आहे. हालेलुया. आजपर्यंत मी पाहिलं नसेल, आजपर्यंत मी बघितलं नसेल, आजपर्यंत मी अनुभवलं नसेल, तर इथून पुढे परमेश्वर माझ्यासाठी जो देवदूत देणार आहे तो माझ्यासाठी काम करणार आहे. हालेलुया. ऍक्सिडेंट मध्ये मी मरणार, कुठून ढकलून कुणीतरी मला दिलं तर मी पडणार, मी दुखावणार, कारण माझी काळजी घेण्यासाठी कोण आहे? पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे. हालेलुया. पवित्र आत्म्याने मी भरलेली पण आहे, पण मला अजून पण देवदूताच्या शक्तीची गरज आहे. हालेलुया. कोणाची गरज आहे? मला देवदूताची गरज आहे. आणि बायबल असं सांगतंय की हे पारिचारिक आत्मे, परिचारी म्हणजे नर्सिंग म्हणतात. परिचारिका म्हणजे काय? नर्स. म्हणजे आपली काळजी घेण्यासाठी, आपल्याला सांभाळण्यासाठी, आपल्याला सुरक्षा देण्यासाठी. ते आपल्याला दिसत नाही. पण तुम्हाला परत एकदा सांगू द्या, देवदूतांना पाहण्याचा प्रयत्न करू नका, तर त्यांना ओळखण्याचा प्रयत्न करा. की मला जाणवलं पाहिजे, मी धडकणार होतो. पण मला आठवतंय नजरांची एक साक्ष होती, ज्यावेळेस ते नवीन नवीन विश्वासामध्ये होते. 2013-14 गोष्ट होती. बरोबर आहे. हालेलुया. त्यांना आठवते नाही, मला माहित नाही, पण मला तुमच्या सगळ्यांची साक्षी माहिती. हालेलुया. आणि त्यांची साक्ष होती की मी गाडी घेऊन निघालो होतो आणि एक मोठा पूल मध्ये होता, मला दिसला नाही, पण मी ती गाडी माझी अशी 2 भागून पार गेली. बरोबर बोलते मी? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कोण होता? पवित्र आत्मा होता. पवित्र आत्मा आतमध्ये काम कोणी केलं? अशी पुष्कळ साक्षी मी ऐकल्या की मी जाणार होते, माझ्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला, टायर फुटला, सगळं झालं, पण माझा जीव मात्र देवाकडे सुरक्षा केला. कोण होता? देवदूत होता. तुला दिसला नाही, पण त्याचं काम मात्र त्यानं तुमच्या वतीनं आणि माझ्या वतीनं केलेलं आपल्याला बघायला मिळतंय. आपल्या मंडळीसाठी देवदूत काम करत आहे. मी परत एकदा सांगते, बघण्याचा प्रयत्न करू नका. मायक्रोस्कोप मध्ये पण तो दिसणार नाही, पण त्याला आपल्याला अनुभव घेता येतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती, पुष्कळ लोक या मंडळीविषयी उठलेले, पण ही टिकू नये. तुम्ही टिकवली? तुम्ही? मी माझ्या प्रार्थना टिकवते नाही. देवदूताचं सामर्थ्य काम करत आहे मंडळी टिकवण्यासाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जिवंत आहात. कोविड मध्ये देव बाप्पाचं सामर्थ्य, त्याचा देवदूत तुमच्यासाठी, म्हणून तुम्ही जिवंत आहात. आहे तुमच्या जीवनामध्ये साक्ष. आणि जे नवीन आहे त्यांच्या जीवनामध्ये जर त्यांनी अजून अनुभवलं नसेल, तर परमेश्वर इथून पुढे तुम्हाला तो सामर्थ्य, ती आशीर्वाद, ती कृपा प्राप्त करणार आहे. कारण 40 दिवस फास्टिंग केल्यानंतर मिळणारा आशीर्वाद म्हणजे त्याचे देवदूत आपल्यासाठी काम करतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला पाहिजे सिस्टर, पाहिजे का? पाहिजे का? मला त्याला अनुभव घ्यायचा आहे. मला त्याला काय म्हणायचंय, मला त्याचं फिलिंग पाहिजे. मला असं पाहिजे की तो माझ्यासाठी काय करतोय. आता तो इथं आहे का? हो, इथं आहे. हालेलुया. फॅन बिन पडला घरात तर तो सांभाळण्यासाठी आहे. हालेलुया. समजते मी तुम्हाला काय सांगते, कुणीतरी विरोध करायला जर येणार असेल तर तो तिथे त्या ठिकाणी थांबलाय. हालेलुया. कुणीतरी हातमार करायला काटा घेऊन येत असेल तर त्याचे देवदूत माझे त्या ठिकाणी उभे. या गोष्टीवर माझा विश्वास आहे. हालेलुया. विश्वास ठेवशील तर देवाचं विश्वास हा नाही की मी बघेन आणि मग म्हणेन. नाही, विश्वास त्याला म्हणतात की मला दिसत नाही, पण मी जाणवतो, मला माहितीये की माझ्यासाठी काम करत आहे. हालेलुया. आणि तो म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही,
तुमचा आणि माझा देवदूत, तुमच्या आणि माझ्यासाठी पाठवलेला परमेश्वरानं देवाचं सामर्थ्य. तुमच्या घरामध्ये देव रात्री गाढ ज्यावेळेस आपण झोपतो, आपल्याला माहित नाही माझं संरक्षण कोण करतं. अशी पुष्कळ आहेत. भूकंपाला घर जमीन दोन, पत्रे उडून गेले, झाड अंगावर पडलं, पण मी जिवंत आहे. माझं संरक्षण कोण करते? त्याचे देवदूत करते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि कुणासाठी दिले त्यांनी? ज्यांना बारशाने तारण मिळणार. मिळाले का नाही का? मिळणार आहे. तुम्हाला आणि मला देवा तारण देणार आहे. तिसरं तारण तुमच्या आणि माझ्यासाठी, रोज आपल्या जीवाचं तारण परमेश्वर घडवून आणण्यासाठी त्याचे देवदूत, त्याचा पवित्र आत्मा आपल्याला कार्य करत आहे. म्हणजेच हे देवदूत माझ्यासाठी देवबाप देणार आहे. हे अभिवचन आज तो तुम्हाला इब्रिलोकास 1:14 मधून ऑलरेडी तुमच्यासाठी आज मोकळं करत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे म्हणा, माझा विश्वास आहे. मला दिसत नाहीये, पण तो माझ्यासाठी काम करतो. तो मला सांभाळणार आहे. एकाला स्तोत्र नंतर तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातांवर कोण? पवित्र आत्मा, देवदूत झेलून धरेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मला परमेश्वराने आजपर्यंत सांभाळून ठेवलंय. म्हणजेच माझ्यासाठी नियुक्त केलेला देवदूत परमेश्वराने मला दिलेला आहे. या गोष्टीवर माझा विश्वास आहे. हालेलुया. आपल्याला सगळ्यांना माहितीये एलियाला देवबापाने, एलियाचा देवदूत देवबापाने एलियासाठी पाठवला. ज्यावेळेस तो 40 दिवस 40 रात्र उपवासामध्ये होता, त्यावेळेस देवबापाने देवदूत पाठवून त्याला उठवलं. तो झोपला होता. कोण होता? कसा झाला होता? आणि देवदूत आल्यानंतर त्याला काय मिळाले? उठ, ही भाकर खा आणि ही सूर्येतलं पाणी पी, कारण तुला 40 दिवसाचा प्रवास करायचा आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. एलिया कंटाळला होता, एलिया दमला होता, इजबेलीला घाबरला होता, मारून टाकतील याची भीती होती आणि गाढ झोपला होता. देवदूत त्याच्याकडे आले आणि त्याला शक्ती देण्यासाठी ही खा म्हणून त्याला सांगितलंय. म्हणजेच किती सामर्थ्य. तुम्हाला 40 दिवस पुरवण्यासाठी आज परमेश्वर तुमच्यासाठी वचन देते. कोण बोलत आहे? तुम्हाला माहिती आहे देवाचे देवदूत कशा रूपामध्ये काम करतात? त्याच्या सेवकांच्या रूपामध्ये काम करतात. तसं काल ब्रदर म्हणाले की एक माणूस काय होता, तो घटस्फोटाच्या प्लॅनिंगमध्ये होतो, पण ब्रदर त्यांच्यासाठी देवदूताचं रूप घेऊन त्याच्यासाठी आले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पांढऱ्या कपड्यात पाहिजे, 2 पंखच पाहिजे, शिंगच पाहिजे, नाही. देवा तुझ्या आणि माझ्या रूपामध्ये लोकांना वाचवण्याचं सामर्थ्य. त्याला ओळखायला शिका, त्याला ओळखायला शिका. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी कुणासाठी देवदूताचं काम करत आहोत का? आपल्यासाठी देवदूत काम करत आहे का? कारण ते पारिचारिक आत्मे आहे. कुणाला तरी सांभाळण्यासाठी, सुरक्षित ठेवण्यासाठी, वाचवण्यासाठी ते काम करतात. बोला येशू मसीह की जय, बोला येशू मसीह की जय. मी त्याला पांढऱ्या कपड्यात पाहणार नाही, तर मी त्याला माझ्यासाठी काम करताना पाहणार. मी ओळखणार आहे की हा माझा कोण आहे? देवाने पाठवलेला देवदूत आहे. हालेलुया. तुम्हाला 41व्या दिवशी परमेश्वर देणार आहे. तो तुम्हाला माझ्याद्वारे परमेश्वर सांगत आहे. म्हणजे तुमच्याशी कोण बोलत आहे? देवाचा दूत. निरोप कोण घेऊन जातो? पवित्र आत्म्याने निरोप घेऊन जातो. देवाची दूत निरोप घेऊन जातो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज. पेत्राला देवदूत होता. माहिती तुम्हाला? मला माहिती ना. पेत्र देखील कुठे होता? जेलमध्ये होता. आणि त्यावेळेस देखील देवदूत गेला आणि पेत्राच्या पाठीवर थापट मारली आणि म्हणाला उठ, पायात जोडे घाल आणि निघ बाहेर. हालेलुया, प्रेज. त्या ठिकाणी पवित्र आत्मा गेला नाही, त्या ठिकाणी येशू ख्रिस्त गेला नाही, त्या ठिकाणी पिता गेला नाही, तर कोण गेला? देवदूत गेला. तुम्हाला सोडवण्यासाठी कोण येणार आहे? म्हणजेच काय, मला कुणाची गरज आहे का? आहे का? मला देवदूताची गरज आहे का? हो देवा, मला माझ्या देवदूताची गरज आहे. आणि आज मी परत एकदा मागणार आहे तुझ्याजवळ. आपले डोळे बंद करूया आणि आपण देवदूत मागणार आहोत परमेश्वराचा. हालेलुया. जर विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाशील. जर विश्वास नाहीये तर तुझ्यासाठी ते नाहीये, लक्षात ठेव. पण जर आज विश्वास ठेवशील, प्रभू मी धन्यवाद देते. या लोकांसाठी मी प्रार्थना करते. प्रभू यांना तुझ्या देवदूताची गरज आहे, कारण हे फास्टिंग मध्ये, हे प्रार्थनेमध्ये आहे. यांना आत्म्याने इतकं परिपूर्ण कर की ज्यावेळेस त्यांचे उपवास सुटतील, यांना शक्ती देण्यासाठी तुझा दूत दे बाबा, तू नियुक्त करशील. मला गरज आहे, मला पाहिजे माझ्या देवा. ज्यावेळेस मी ठेच काढेन त्यावेळेस मला पाहिजे. ज्यावेळेस मी पडीन मला उठवण्यासाठी पाहिजे. ज्यावेळेस मी शक्ती होईल, हिलिंग होईल, त्यावेळेस मला शक्ती देण्यासाठी तो पाहिजे. आणि मी स्वीकारते परमेश्वराचे नाम. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया, हालेलुया.
त्याच्यापासून बाजूला व्हायचं. तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या. आत्म्याने भरलेला व्यक्ती कधीच शांत राहत नाही. शेजारी सांगा, आत्म्याने भरलेला व्यक्ती कधीच तोंड बंद करून बसत नाही. कुठं लिहिलंय सिस्टर? दावीद राजा पवित्र आत्म्याने भरला होता आणि तो नाचत होता. त्याला स्वतःचं भान नव्हतं. हालेलुया. मी आत्म्याने भरलोय बरोबर आहे, पण तुझी कृती सांगते की तू अर्धे नाही झालेला अजून. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आत्म्याने भरलाय. देवासाठी मोठा आवाज काढा बरं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. याला म्हणतात देवाच्या आत्म्याने भरलंय. बाहेर गेल्यावर बोलतोय तिथं नाही समजत. का नाही समजत? तुझं डोकं ठिकाणावर नाही. आज तुझी बुद्धी जागेवर येणार आहे. परमेश्वराचा आत्मा तुझ्यामध्ये काम करत आहे. त्याला शांत बसवू नको. हालेलुया. तू शांत राहशील तर कोण ओरडल? बाहेर राहू दे, तुझी शेजारची खुर्ची ओरडल. आणि देव केंद्र लावून बसलाय. इथं कोण आरडतंय माझ्यासाठी, कोण आवाज करते माझ्यासाठी, कोण गौरव करते या संदेशामध्ये माझं, तो बघत आहे तुम्हाला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. थोडंसं शांत झालं, क्षमा करा. ओके, मी सांगणार आहे की माझ्यासाठी देवदूत कसा नियुक्त होणार. मला गरज आहे सिस्टर, आहे मला गरज आहे सिस्टर, आहे. वचन काढूया चला. प्रेषितांची कृत्य 10वा अध्याय पहिलं वचन. प्रेषितांची कृत्य 10वा अध्याय पहिलं वचन. आपल्या सगळ्यांना माहिती असलेलं वचन, पण आपण आज काही त्याच्यातून भाग पाडणार. कैसे येथे कर्नल्य नावाचा कुणी एक पुरुष इटलीत म्हटलेला पलटणी शताधिपती होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी एक मनुष्य आहे ज्याचं नाव आहे कर्नल्य. काय नाव आहे त्याचं? कर्नल्य. आपण सगळेजण देवाची लेकरं आहोत. अजून कर्नल्यनं बाप्तिस्मा घेतलेला नाहीये. अजून कर्नल्य प्रार्थनाच फक्त करत आहे. अजून कर्नल्याला पवित्र आत्मा मिळालेला नाहीये. पण त्याच्या अगोदरच देवपाणी त्या ठिकाणी त्याला दर्शन दिलेलं आपल्याला बघायला मिळतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी प्रार्थना करून मला का नाहीये? आज त्याचं कारण बोलणार. मी काय म्हटलं? कर्नल्य पवित्र आत्मा अजून मिळालेला. कारण आपल्याला माहिती की ज्या वेळेस पेत्राला बोलवलं गेलं त्यावेळेस पेत्राने ज्यावेळेस संदेश दिला त्यावेळेस पवित्र आत्म्याने त्यांचा बाप्तिस्मा पण झाला. पवित्र आत्म्याने ते भरले पण. त्याच्या सगळ्या घराण्याचा बाप्तिस्मा झाला आपल्याला बघायला मिळते. मग अगोदरच देवदूतांनी त्याचं का वेळ घेतली पाहिजे? वाचा. तो नीतिमान व आपल्या घराण्यातील सर्वांसह देवाचे भय बाळगणार होता. शेजारी सांग, घरातल्या सगळ्यांबरोबर देवदूत पाहिजे. देवदूत पाहिजे. कुणाला पण नाही भेटत. घराण्यातील सगळ्यांसहित देवाचं भय बाळगणारा होता. म्हणून प्रार्थने अगोदर पवित्र आत्म्या अगोदर देवपाणी त्याला दूत पाठवून त्याची भेट घेतली आपल्याला बघायला मिळतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. किती अद्भुत आहे म्हणजे देवदूत देवा कुणासाठी पण पाठवत नाही. पवित्र आत्मा नसलेला व्यक्ती आपल्याला बघायला मिळते की तो नीतिमान आहे. कोण आहे? नीतिमान म्हणजे काय? नीतिमान म्हणजे काय? नीतिमानाची क्वालिटी काय? धार्मिक, नीतिमान, पवित्र आत्म्याने भरलेला, पवित्र आत्मा असलेला, सगळे वेगवेगळ्या क्वालिटीज आहेत. ह्याच्याकडे पवित्र आत्मा नाहीये, त्याला तुम्ही नीतिमान कसं काय म्हणू शकता? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो देवाचं भय किंवा देवाचं गौरव फॅमिली मधल्या प्रत्येक व्यक्ती बरोबर करताना आपल्याला बघायला मिळतोय. म्हणजे तो कोण होता? नीतिमान होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याला रँक समजत होते. तो कोण होता माहितीये? कैसरे येथील कर्नेल नावाचा कोणी एक पुरुष इटली म्हटलेल्या पलटणीत शतावधी होता. कोण होता? रँकिंग पर्सन होता. तो एक मोठा हुद्देवाला माणूस होता. तो की जो खूप श्रीमंत आहे, ज्याच्या जवळ मोठा अधिकार आहे आणि अधिकार असून सुद्धा तो देवाचं भय आपल्या फॅमिली सहित बाळगत आहे आणि त्याला देवाची गरज जाणवते म्हणजे तो नीतिमान आहे. हालेलुया. आपल्याला जर देवाची गरज नाहीये, आपल्याला जर देवाच्या लोकांची गरज नाहीये, तुम्ही नीतिमान नाहीये. मी परत एकदा सांगते, त्याला कोणाची गरज होती?
तो देवाची गरज, तो प्रार्थना करत होता. आपण जर त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर तो नीतिमान व आपल्या घराण्यातील सर्वांसह देवाचे भय बाळगणारा, लोकांस फार दान धर्म करणारा होता. हालेलुया. सिस्टर, मला देवदूताची गरज आहे. मला खूप आनंद झाला होता ज्यावेळेस माझ्यासाठी देवा 41व्या दिवशी देवदूत पाठवणार म्हटल्यावर मी खूप उत्साही झाले होते. पण आता ही जी क्वालिटी सांगताय थोडंसं दुःखदायक प्रॉब्लेम आहे. पण मला तुला सांगू दे, हे जर तू पाळशील तर तुझ्यासाठी 41व्या दिवशी परमेश्वर देवदूत नियुक्त करणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्याला तू जाणवू शकतील, जो तुझ्यासाठी काम करे, जो तुला संरक्षण दे, जो तुझ्या बरोबर नेहमी असे, जो संकटामध्ये तुला सांभाळेल. त्याचं कारण आहे की कर्नल्य नीतिमान होता, कर्नल्य रँकिंग पर्सन होता, कर्नल्य घरातल्या सर्वांचे बायकोला सोडून येत नव्हता, नवऱ्याला सोडून घरी बाई एकटीच येत नव्हती, तर तो घराण्यासहित लेकरं बाळ घेऊन सगळ्यांना कुणाचं भय बाळगत होता. प्रेज द लॉर्ड. खूप मोठी क्वालिटी, खूप मोठी किंमत मोजायला लागती. आपल्या घरातली माणसं सहज ये, माझ्या घरातली सगळी बसली 1 2 3 आणि मी चौथी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. माझ्यासाठी देवदूत काम करायचं कारण आहे का? शेजारी तुझ्यासाठी काम करू दे का त्यानं? आवाज. हालेलुया. आवाज पाहिजे. जर आवाज निघत नाहीये तर मला ह्या शास्त्र लेखाची गरज आहे, मला या शास्त्र भागाची गरज आहे, मला या लक्षणाची गरज आहे. आणि बरोबर देवा गरजेच्या गोष्टी सांगतो. हालेलुया. माझ्यासाठी देवदूत नियुक्त होणार आहे. तू आजपासून सुरुवात करणार आहेस. आजपासून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये बदल बघणार आहे, गॅरंटी आहे. तो देवदूत तुम्हाला असं फोर्स करणार आहे तुमच्या घरातली मेंबर्स आणण्यासाठी, असा फोर्स करणार आहे तुम्हाला देवाचं भय बाळगण्यासाठी, असा फोर्स करणार आहे तुम्हाला नीतिमान जीवन जगण्यासाठी. कारण पवित्र आत्मा असून मी हे करत नाही, पण हा बिना पवित्र आत्म्याचं हे काम करतोय, म्हणजे हा नीतिमान आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कर्नल्यासाठी देवाने का देवदूत पाठवला? का एलियासाठी देवदूत आला? का पेट्रोला देवदूताने येऊन उठवलं? मला का नाही? तर माझ्याकडे देवा इच्छा बाळगते. नवीन करारामध्ये या क्वालिटीज बाळा तुझ्याकडे असल्या पाहिजे. आणि बायबल असं सांगते पुढं, तो फार दान धर्म करणार होता. काय करणार होता? किती दान धर्म? फार म्हणजे त्याला मर्यादा नाही. त्याला मर्यादा तुम्ही तुमची कॅपॅसिटी बघून दान धर्म करणार नाही. तो फार दान धर्म करणारा होता. कुणाला दान धर्म? ज्याच्याजवळ आहे त्याला नाही, ज्याच्याजवळ नाही त्याच्यासाठी तो दान धर्म करत होता. जिथे कुठे गरज पडे तिथं कर्नल्य उभा राहणारा होता. जिथे कुठे कमी पडे तिथं कर्नल्य उभा राहणारा होता. कोण मला काय म्हणतंय, कोण मला काय सांगतंय, या गोष्टीकडे न बघता देव मला काय सांगतोय या गोष्टी पाळणारा होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय कुणी सांगितलं तर नाहीतर नाही टाकू पळून, आहे ना अशी परिस्थिती. पवित्र आत्म्याने भरलेल्या लोकांची स्थिती. हालेलुया. नवरा जर नाही म्हटला तर बिघाडलं, सगळंच बिघाडलं. तुझे आशीर्वाद तुझा देवदूत कोण थांबवते? तू स्वतः. आई म्हटली तर, बाप नको म्हणला. पण या ठिकाणी कर्नल्याचा स्वभाव आपल्याला बघायला मिळतोय की तो फार दान धर्म करणारा आहे. तो घरातल्या सगळ्यांसहित देवाचं भय बाळगणारा आहे. तो नीतिमान आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तो प्रार्थना करणारा आहे. हालेलुया. कसा प्रार्थना करणार आहे? शनिवारी रात्री आठवतो मला उद्या चर्च आहे, किंवा रविवारीच फक्त माझा दिवस होली 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 जातो. त्या दिवशीच फक्त इकडे प्रार्थना झाली की मी डोळे बंद करते, बाकी माझा देवाशी काही संबंध नाही. किंवा संकट आलं की मी प्रार्थना करतो, किंवा गरज पडली की मी देवाजवळ प्रार्थना करतो. नाही. बायबल सांगते कर्नल्य नित्य देवाची प्रार्थना करणार होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे कसं पवित्र आत्मा मिळण्या अगोदर ती त्यासोबत किती जबरदस्त रिलेशन आहे की त्याला रोज प्रार्थना करायला ती व्यक्ती भाग पाडत आहे. रोज प्रार्थना करायला त्याला फोर्स होतोय. म्हणजे त्याच्या जवळ किती मोठी देवबापाची कृपा आहे की आपल्याला बघायला मिळतं की कर्नल्य नित्य देवाची काय करणार होता? प्रार्थना करणारा. किती क्वालिटीज बघितल्या आपण त्याच्यामध्ये? हालेलुया. तो नीतिमान होता, तो देवाचं भय बाळगणारा होता, तो घराण्यासहित सगळ्यांसमोर देवाचं गौरव करणारा होता, तो दान धर्म करणारा होता, तो नित्य प्रार्थना करणारा होता. देवदूत पाहिजे तुमच्यामध्ये ह्या क्वालिटीज घेऊन द्या. शेजाऱ्याला सांग ह्या क्वालिटीज घेऊन ये. त्या क्वालिटीज
कुणीच देत नाही. ह्या क्वालिटीज तुला निर्माण करायला लागतात. हालेलुया. या क्वालिटीज माझ्यासाठी कुणी घडवून आणणार नाहीये, तर या क्वालिटीज मला निर्माण करायच्या. कारण आपल्याला बघायला मिळते कर्नल्याला अजून पवित्र आत्मा मिळालेला नाही. कर्नल्याचा साधा बाप्तिस्मा पण झालेला नाही, पण कर्नले हे सगळं करत आहे म्हणजे तो देवाचं 100% भय बाळगणार आहे. त्याला सुवार्ता माहितीये, त्याला प्रार्थना करायची असती माहितीये, त्याला भय बाळगायचं. आज लोकांमध्ये भय नाहीये. चर्च सोडून जातात, त्यांना देवाचं भय नाहीये. खरंच देवाचं भय नाहीये. पास्टर विषयी ज्यावेळेस ते बोलतात त्यांच्यामध्ये देवाचं भय नाहीये. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. जर तुझ्यामध्ये देवाचं भय असतं तर तू चर्च सोडून गेला नसतास. अजिबात जाणार नाही. तुझ्यामध्ये जर देवाचं भय नाहीये लगेच समजून जायचं चर्च सोडून गेलाय, भय निघून गेलं. हालेलुया. ज्यावेळेस मी चुकीचं बोलते त्यावेळेस समजून जायचं देवाचं भय नाही. कर्नल्य देवदूत येण्याचं कारण देवाचं भय बाळगणारा होता. प्रेज लॉर्ड. आणि एकटा नाही, त्याची सगळी फॅमिली देवाचं भय बाळगणार. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. का नाही त्याच्यासाठी देवदूत यावं? कोण थांबवेल त्याच्यासाठी देवदूत पाठवायचं? कुणीच जगातली शक्ती थांबवू शकत नाही तुमच्यासाठी तुमचा देवदूत. मीच माझा देवदूत थांबवते. जर मी भय बाळगत नाहीये, मी चुकीचं काम करताना मला देवाची आठवण होत नाहीये, मी दारू पिताना, मी शिवी देताना, मी बायकोला मारहाण करताना, मी पास्टरविषयी बोलताना, मी लबाडी करताना, मी कमिशन खाताना मला जर देवाचं भय आठवत नाही, तुमच्यासाठी देवदूत परमेश्वर थांबून ठेवेल. पण जर तुम्ही हे सगळं सोडायला तयार असाल, प्रभूला म्हणाल की देव बाबा मी माझ्या घराण्यासही माझी बायको बलिका असणार आहे, कारण मी एकटा नाही तर माझ्यातून माझी फासळी तू बाहेर काढलीस. आणि तिला मंडळी म्हणते हालेलुया. मंडळी म्हणजे कोण वाटतं? आपल्याला माहिती जुन्या काळामध्ये मंडळी निर्माण केली देवाने. कशी? आगाला गाढ झोप दिली आणि तिच्या फासळीतून कोण काढली? पत्नी काढली. आणि त्यालाच मंडळी म्हणतात. हालेलुया. तुमची मंडळी कुठे आहे? मंडळी घरी. आणि तू कुठं आलाय? चर्चला. चर्च आणि मंडळी यात काहीच फरक नाहीये. हालेलुया. प्रेज लॉर्ड. सिस्टर उभा राहिला की काहीतरी डोकं फिरतं. फिरू दे, तुझ्यासाठी देव बोलत आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मला वाटलंच होतं आता धडधड चालू झाली होती, पण नो प्रॉब्लेम. परमेश्वर तुला त्या गोष्टी करण्यासाठी भाग पाडेल. कारण सत्य तुला समजेल आणि सत्य तुला पवित्र आत्मा येईल. आणि मी बंद बघतोय. नो, सत्य तुला समजेल आणि सत्य तुला ज्यावेळेस तू या आज्ञा पाळायला सुरू करशील त्यावेळेस देव तुझ्यासाठी काम करेल. तू दुसऱ्यासाठी मस्त काम करशील, पण तुझ्यासाठी पण काम केलं. तुझ्या बिझनेस साठी पण उभारी दिली, तुझ्या गाडीसाठी पण संरक्षण केलं, तुझ्या कुटुंबाचं पण त्याला संरक्षण केलं पाहिजे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. किती क्वालिटीज आहेत आपल्याला बघायला मिळतात कर्नल्यामध्ये. तो नीतिमान होता, तो प्रार्थना करणारा होता, तो पुष्कळ दान धर्म करणारा होता, तो आपल्या कुटुंबातील सर्वांसह देवाचं भय बाळगणारा होता. हालेलुया. आणि काय सांगता ठिकाणी नंतर तो आपल्या वाटेने वाचावचन त्याने दिवसाच्या सुमारे 3ऱ्या प्रहरी दृष्टांतात असे स्पष्टपणे पाहिले की आपणाकडे देवाचा कोण येते? कोण येते? पवित्र आत्मा माझ्यामध्ये येते असं पाहिलं. पेत्र माझ्याकडे येते असं पाहिलं. संदेशता माझ्या घरी येते असं पाहिलं. त्यानं काय पाहिलं? त्यानं पाहिलं की आपणाकडे देवाचा दूत येत असून कर्नल्या अशी आपणास हाक मारित आहे. तेव्हा तो त्याच्याकडे निर्घुण पाहून भयभीत होऊन म्हणाला, काय महाराज? त्याने त्याला म्हटले, तुझ्या प्रार्थना व तुझे दान धर्म देवासमोर स्मरणार्थ आले आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. कुणाला वाटलं ते कृपानी त्याच्या प्रार्थना असं ऐकल्यात म्हणून सांगायला? किती अद्भुत आहे माहिती. तुम्ही प्रार्थना करता आणि तुम्हाला वाटतं केव्हा ऐकायचा, तुला खात्री मिळेल. जर तू या 5 क्वालिटीजने प्रार्थना करत अशी, या 5 क्वालिटीजने प्रार्थना करत अशी, तर देवाचा दूत तुझ्याकडे येऊन तुला खात्री देऊन सांगेल, काळजी करू नकोस, तुझी प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे. तुझ्यासाठी देवपाणी तू जे दान धर्म करण्यात आहे ते स्मरणार्थ आलेलं आहे. हालेलुया. हे काहीच करत नाही मी आणि मी म्हणतो देवा माझ्याकडे देवदूत पाठव. मशी पण येणार नाही, माशी पण येणार. पास्टर तर लिहिला. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. पास्टर घरी येत नाही, घरी येत नाही, घरी येत नाही. त्या क्वालिटीज तुझ्याकडे असू दे बेटा. एक आहे तर एक नाही, एक आहे तर दुसरी नाही, दुसरी आहे तर तिसरी नाही, पण ह्या सगळ्या क्वालिटीज तुझ्यामध्ये असतात
असतील तर देवाचा दूत तुझ्याकडे येईल आणि तुला आठवण करून देईल. कुणी पण आलं नाही तरी चालेल, पण देवाने तुझ्या प्रार्थना ऐकल्या. हालेलुया. देवानं तुझ्या दान धर्मांचं स्मरण केलंय. प्रेज द लॉर्ड. आता काळजी करू नकोस, मी काय सांगतो तू नीट आहे. जा आणि कर्नल पेत्राला बोलव, तो तुला देवाचं वचन सांगेल आणि तुझा बाप्तिस्मा होईल. आता माझा बाप्तिस्मा पाण्याने झालाय, मला आता पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याची गरज आहे. हालेलुया. किती लोक आहेत अशी आहेत का? एक झाला म्हणजे बास नाही होत, दुसरा पण गरजेचा आहे. त्यावेळेस आपल्याला स्वर्गात एंट्री आहे. हालेलुया. शेजाऱ्याला सांग एकावर राहू नको, पवित्र आत्म्याच्या अग्नीची वाट बघ. हालेलुया. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा तुमचा गरजेचा आहे. जर पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा व्हा असं प्रत्येक लोक जर उपवास करताय तर तुम्हाला या क्वालिटीची गरज आहे. तुम्हाला या क्वालिटीची काय क्वालिटीज आहेत? तुम्ही शांत झालाय का माहितीये? हे काय दुसरं नाहीये, दुसरं आहे तिसरं नाहीये. पण डोंट वरी, तुझ्याकडे काही जरी असलं तरी देव 40 दिवसामध्ये तुला तयार करतो. हालेलुया. तुला या 40 दिवस कशासाठी दिले? कशासाठी दिले? तुझा बिझनेस कसा चालत नाही नको काळजी करू, या क्वालिटीज येऊ दे म्हणून प्रार्थना कर. कशासाठी प्रार्थना करणार तुम्ही या 40 दिवसामध्ये? फास्टिंग मध्ये आहात, व्हेरी गुड. काय प्रार्थना करताय? प्रभू मला खंडल्यासारखी धार्मिकता दे. त्याला म्हणतात धार्मिक व्यक्ती. काय म्हणतात? धार्मिक व्यक्ती काय करतो? घराण्यासाठी सगळ्यांसह देवाचा व्यवहार करतो. अजून काय करतो? पुष्कळ दान धर्म करतो. कुणाला? मिनिस्ट्रीला, अजून गरिबांना, अजून विधवांना, अजून ज्याला पण गरज आहे त्याला. हालेलुया. त्याला काय म्हणायचं? धार्मिक व्यक्ती. अजून नित्य प्रार्थना करा. कधी? नित्य म्हणजे काय हो? येशू ख्रिस्ताची आज्ञा आहे. निरंतर कशी करा? निरंतर म्हणजे तुझं बसता उठता झोपता बायकोशी बोलत असताना पण तू म्हटलं पाहिजे हाराला बाबा शिखाराला लागा, तुझं काहीतरी दुखत होतं, खिराला लागत, ती म्हणून काय झालं काय असू दे, पण मी नित्य प्रार्थना करणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हाय का? तिला कोण जरतच बसलाय, हा जरतच बसलाय, प्रार्थना केली बोलत देऊ तू तर लावच. सॉरी, थोडंसं दुखावलं असाल, नो प्रॉब्लेम. मला देवाचा आत्मा फोर्स करत आहे, तुम्हाला गरज आहे ती मी सांगणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नवरा अजून आलाच नाही आणि माझ्याकडे बघतच नाही आणि माझी काळजीच नाही आणि मी जेवलीच नाही आणि मी उपाशीच आहे. झालं बाबा, कुठं जायचं तिकडं? तू म्हण खाराला बाबा शिखाराला खाराबा सोको हो रो खरो. त्याला म्हणतात नित्य प्रार्थना करणारा व्यक्ती. गरज पाहिजे राहिलेली डोळं पाक फुटलं आरडून वर येऊन त्याला धमकी देण्यासाठी प्रार्थना करतात मी बघितलंय. दे कुठं आहेस तू? अरे इथंच आहे. तू वरडू नकोस. तू वरडल्याने तू हलणार नाही. तू वरडल्याने स्वर्ग घाबरणार नाही. तुझ्या नम्रतेने आणि देवाचं भय बाळगण्यामुळे परमेश्वर तुझ्या जीवनावर दया करतो. हालेलुया. हालेलुया. असं भयानक तलवारी काम करत आहे आणि फाटू दे, तुटू दे, तुकडे होऊ दे. देवा तुझ्या अंतःकरणामध्ये काहीतरी बदल करत आहे. तुला काय गरज आहे ते बाप देवा देते. हालेलुया. वाटतंय ना तुझ्यासाठीच आहे असं वाटतंय ना? शेजाऱ्याकडे बघू नको अजिबात, माझ्या स्वतःकडे बघायचं. कुणाकडे बघायचं? मी देवाचं मी नित्य प्रार्थना करणारे आहे का? पास्टर मला नेहमी होतं चालू झालं बडा बडा हालेलुया हालेलुया हालेलुया. नित्य प्रार्थना करते वाटतं. हो नित्य प्रार्थना करते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कुठेही असले झोपेत पण माझा आत्मा प्रार्थना करत असतो. झोपेत पण जर तुम्ही नित्य प्रार्थना करणारे असाल, जर तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले असाल तर झोप लागल्यावर सुद्धा शरीर झोपले तर तुमचा आत्मा देवाच्यामुळे जिवंत असल्या कारणाने तो कंटिन्यूपणे प्रार्थना करतो. म्हणून उठल्याबरोबर पिक्चरचं गाणं नाही आठवत. काही लोक असं डोळे उघडले की म्हणजे रात्रभर तू काय करत होता समजते. हालेलुया. उठलं की पिक्चर करायला किती आदमी थे तू झोपेमध्ये शोले करत होतास. नित्य प्रार्थना करणारा काही घटना होता नित्य क्वालिटीज. देवदूत येण्यासाठी असलेली. तुला देवदूत पाहिजे? परमेश्वर कुणालाच नाही म्हणत. तो मागा म्हणजे शोधा म्हणजे ठोका म्हणजे. पण माझ्या मागण्या काय आहे सिस्टर? फार वेगळ्या जगापेक्षा. त्यामुळे मला देवदूत अजून मिळाला नाही. पण आज बायबल तुम्हाला सांगत आहे तुला पाहिजे मी तुला 100% देणार आहे. तू माझ्या नावाने माझ्या महिमेसाठी जे काही मागशील ते मी तुला देईन. हालेलुया. आणि जर मी तुला देईन असं म्हटलंय तर मी काय करू असं जर तू विचारशील तर देव तुला म्हणतोय कर्नेल्याच्या जीवनामध्ये ज्या क्वालिटीज होत्या त्याला या 40 दिवसामध्ये माग आणि परमेश्वर तुला दिल्याशिवाय राहणार. हालेलुया. हालेलुया. एक आगळी वेगळी व्यक्ती असणार. तुमच्या नवरा तुम्हाला बघून बायको तुम्हाला बघून जरी डोकं वाढवले तरी चालेल पण देव तुमच्या
बसणार आहे. हालेलुया. देव तुमचं जीवन वैयक्तिक बघणार आहे. देवानी कर्नलियामुळे त्याच्या सगळ्या फॅमिलीला वाचवलं. प्रेज द लॉर्ड. कर्नलियामुळे नुसती फॅमिली नाही वाचली, त्याचे सगळे कामगार देवाने वाचवले. हालेलुया. 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 कोण वाचलं? त्याचे सगळे सैनिक. तो कारण शतावधी होता, तो अधिकारी होता आणि त्यांनी सगळ्या त्याच्या घराण्यासह त्याच्या सगळ्या लोकांचंही पेत्राला बोलवून सुवार्ता सांगितली आणि या सगळ्यांचा बप्तिस्मा झाला. किती अद्भुत आहे. म्हणजे कर्नलियाची क्वालिटी किती स्ट्रॉंग होती, कर्नलियाची धार्मिकता किती पॉवरफुल होती, कर्नलियाची नित्य प्रार्थना किती स्ट्रॉंग होती, कंटिन्यू कनेक्शन होतं त्याचं. हालेलुया. कसं कनेक्शन होतं? कंटिन्यू कनेक्शन. नित्य प्रार्थना करणारा होता आणि म्हणून देवपाणी दृष्टांतामध्ये बायबल सांगतं स्पष्टपणे करायला हवं. कसं? म्हणजे क्लिअरिटी होती का? काही बुजबुज दिसत होतं का त्याला? मला ब्लर दिसतंय. काय दिसतंय? कॅमेरा चालू केल्यावर वाटतंय मी कधी बघितलंय का? ब्लर दिसतंय. ब्लर दिसणार नाही तुला जर तू ह्या 5 क्वालिटीजने भरलेला असशील तर तुझ्यासाठी इतकं क्लॅरिफिकेशन असेल की 100% तुला गॅरंटी होईल की हा पवित्र आत्म्याचा आवाज आहे, हा देवदूताचं सामर्थ्य आहे, हे माझ्या देवाची वाणी आहे. हालेलुया. आज लोकांमध्ये गडबड आहे. कोण खरं आणि कोण कुठलं, कुठली मिनिस्ट्री खरं, कुठली मिनिस्ट्री रॉंग, कुठला पास्टर राईट, कुठला पास्टर रॉंग, कुठल्याचं ऐकू. जर हा गोंधळ आहे तर तुला या 5 क्वालिटीची गरज आहे. म्हणजे तुझं इतकं क्लिअरिफिकेशन होईल, तुला बरोबर आत्मा सांगेल की हे राईट आहे, हे रॉंग आहे, हा बरोबर आहे, हा चूक आहे, हे कर, हे करू नकोस. म्हणजे तुम्ही गोंधळणार नाही. आज खरंच गरज आहे आपल्याला. देवदूताची गरज आहे, पवित्र आत्म्याची गरज आहे. म्हणजे तुम्हाला क्लिअरिफिकेशन असेल. कळलं तुम्हाला देवदूत तुम्हाला कसा मिळणार आहे? मंडळासाठी देवपाणी देवदूत दिला, पेत्रासाठी वैयक्तिक देवपाणी देवदूत दिला, एलियासाठी स्पेशल देवपाणी देवदूत दिला. मग मी त्याचं कोण आहे? लेकरू आहे. हालेलुया. मी वारशानं त्याचं लेकरू आहे. त्यानं मला रक्तानं खंडून घेतलंय. हालेलुया. त्यानं माझ्यासाठी क्रूसावर प्राण दिलाय, त्यानं माझ्यासाठी सोसलंय. तोंडात मारत असताना तो माझ्यासाठी गप्प राहिला, त्याच्या तोंडावर थुंकलेला असताना माझ्याकडे बघून तो शांत राहिला. का? मला ह्याला मदत करायची. हालेलुया. मला याला सोडवायचंय, मला याला ठेच पण लागू द्यायची नाहीये. ऑपरेशन लई लांबची गोष्ट आहे. काय लागू द्यायची नाही? ठेच पण मी ह्याला लागू देणार नाही. मी ह्याला स्वतः पुढे होऊन ह्याच्यासाठी मी लढणार आहे. म्हणजे देव आपल्यावर किती प्रेम करतो, पण आपण त्याच्याकडे पाहत नाही. आपण शोधण्याचा प्रयत्न करतो कुणाला तरी माणसाला, पण देव म्हणतो त्याला शोधू नको, त्याला फील कर. तो तुझ्या अवती बोलतो. हालेलुया. देवदूत आपल्याला दिसणार नाही, कदाचित दिसते. जर तुझी धार्मिकता त्या लेवलला वाढली तर तुला देवदूत पण दिसण्यासाठी परमेश्वर समर्थ आहे. त्याला कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये. मला पाहायचंय देव बाबा, आणि देव म्हणतोय ठीक आहे, या क्वालिटीज तयार कर, मी तुझ्यासाठी देवदूत पाठवतोय. आजपर्यंत होता तुला दिसणार नाही, पण इथून पुढे तुझ्या डोळ्यांना मात्र ते दिसेल. हालेलुया. आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस. म्हणजेच काय? ऍक्सिडेंट होणार होता, शेजारी धडकला, मी सुरक्षित राहील, मला दिसलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बिझनेस बुडणार होता, माझ्या स्वप्नाचा बुडला, पण मला उभं केलं. कोण होता? देवदूत होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजतंय तुम्हाला काय सांगते? एवढ्या सगळ्या आत्मिक व्यक्तीमध्ये देवबापांनी माझी निवड केली. तुम्हाला बरोबर समजेल, देवदूत होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एवढ्या सगळ्या सुंदर स्त्रियांमध्ये एस्तेरला फक्त बघितलं, तिच्यावर मन बसलं. काहीतरी क्वालिटी होती तिच्याकडे. हालेलुया. तुला जर देवा बघत आहे, जर तुझ्यासाठी देवा बोलत आहे, तर ती क्वालिटी शोधत आहे तो. हालेलुया. तू किती मोठ्यानं आराधना करतीस, किती डोळे बंद करतीस, किती प्रार्थना करतीस, ते नाही बघत. ह्या क्वालिटीज तुझ्यामध्ये असू दे, परमेश्वर तुझ्यासाठी तुझा देवदूत देणार आहे. ते परिचारिक आत्मे आहे, ते माझ्यासाठीच आहे. माझ्यासाठीच देवपाणी दिले, माझ्या सुरक्षेसाठी दिले, पण मी ह्या क्वालिटीज जोपासणार आहे प्रभूची. हालेलुया. तुम्ही तयार आहात या क्वालिटीसाठी? 40 दिवसानंतर येशू ख्रिस्तासाठी कोण आला? तुमच्यासाठी पण येणार. हा विश्वास ठेवा आणि ह्या विश्वास आणि ह्या क्वालिटीसाठी काय करा? प्रार्थना करा. 40 दिवस तुम्ही काय प्रार्थना करणार आहे? माझा बिझनेस वाढू दे, वाढू दे, वाढू दे, वाढू दे, वाढू दे. नाही, तो देवदूत काम करणार आहे. हालेलुया. तुमचे डॉक्युमेंट्स अडकले, डॉक्युमेंट्स अडकले, डॉक्युमेंट्स अडकले. डोंट वरी, टेन्शन घेऊ नका. माझा पैसा येणार आहे, येणार आहे, येणार आहे, येणार आहे. कुणी धरून ठेवलाय? सैतानाने धरून ठेवलाय. पण जर तू या क्वालिटीज निर्माण करशील तुझ्यामध्ये, तर देवदूत जाईल आणि त्या पैसा सगळा सोडून घेऊन येईल. हालेलुया. तुझे डॉक्युमेंट्स अडकले, तू
पूर्ण सामर्थ्य आपल्या देवाचं. हालेलुया. पण आपल्याला वचन माहित आहे, बाळा स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू आणि स्वतःच्या शांतपणात आजवू. मी माझ्या शक्तीनं जर काम करत आहे, माझ्या युक्तीनं प्रार्थना करत आहे, माझी बुद्धी सांगते तेच प्रार्थना पण मी करत आहे, पण या क्वालिटीज माझ्यामध्ये नाहीये, तर मात्र देवदूत तुझ्यासाठी काम करणार. जर तुम्हाला असं वाटतंय माझं सगळं सोडून आणावं, माझं सगळं काम व्हावं, माझ्या सगळ्या गरजा भागवाव्यात, तर देवदूत देवबाप तुझ्यासाठी पाठवणार. ह्या क्वालिटीज निर्माण करायला सुरुवात कर. आजपासून देवाचा आत्मा तुमच्यामध्ये काम करायला सुरुवात करणार आहे. आजपासून तुमचे डोळे उघडायला सुरुवात होणार आहे. मी तुम्हाला गॅरंटी देते. आणि तुम्ही त्या देवदूताला पाहायला सुरुवात करणार आहे. तुम्हाला तो दिसणार आहे बरं का. बोलायची मस्ती की बोलायची मस्ती की देव त्याच्या लोकांना ओळखतो. बायबल काय सांगतो माहिती, माझे जे आहेत त्यांना मी ओळखतो. माझे जे आहेत म्हणजेच कोण आहेत माझे क्वालिटीज असणारे लोक. भांडणा नकोय त्याला. तो क्वालिटी शोधतोय तुमच्या आणि माझ्यामध्ये. हालेलुया. काय तू देवास भय बाळगणारी आहेस? चूक करताना तुला भय वाटतंय? काय तू दान धरण करणारी आहेस का? बाया एवढं द्यायचं वय आणि चर्चमध्ये आणि पाळत काय पळून गेला म्हणजे एवढं गेला तर तुझा आशीर्वाद तुला मिळणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जाऊ दे गेली तर घेऊन तुझा आशीर्वाद मात्र तुझा देवदूत तुझ्यासाठी काम करणार आहे. पण आपण अडकलोय कशाला? हे केलं तर, तिनं तसं केलं तर. कुणाकडे बघू नका, देवाकडे बघा. प्रभू तुझ्यासाठी देवदूत पाठवत. भीतीपासून एलियाला देवबापांनी समोर देवदूत आली आणि ती भाकर खाऊन त्याला शक्ती आली आणि 40 दिवस तो फास्टिंग मध्ये गेला. आणि काय झालं माहितीये, त्याने 2 लोकांना अभिषेक केला. आपल्याला बघायला मिळतं, एक म्हणजे संदेष्टा आणि एक म्हणजे राजा. किती मोठी कामगिरी होती. हालेलुया. तुम्हाला काहीतरी काम करायचंय म्हणून तुम्हाला देवदूताची गरज आहे. हालेलुया. देव तुमच्याकडून काहीतरी काम करून घेणार आहे आणि तुला शक्ती यावी अशी त्याची इच्छा आहे. तो देवदूत पण पाठवतोय, पण तू एलियासारखी परत येतोय बिचारा. परत आला ना, आला ना. आणि त्याने काय केलं, परत एकदा एलियाला ठेवलं. एलिया उठ आणि काय कर, भाकर आणि सुरेखा आज तुम्हाला देव खायला देते. आणि पवित्र आत्म्या बरोबर ते चालत आहे. प्रेज द लॉर्ड. असं ऐकत नाहीये तुम्ही, तुमच्या हृदयाला जर भिडतंय 100% पवित्र आत्म्याने घेतलेला संदेश आहे हा. पवित्र आत्म्याने तुमच्यासाठी बोललेला संदेश आहे हा. म्हणजे पाणी आणि भाकर दोन्ही देव तुम्हाला देते. तुमची जबाबदारी आहे, तुम्ही देवदूताची थापट ऐकून उठायचंय आणि तुम्हाला जी कामगिरी करायची त्याच्यासाठी तो तुम्हाला शक्ती देणार आहे. हालेलुया. आहे का तुम्हाला माहिती आहे का तुम्ही काहीतरी नियुक्त केलेले व्यक्ती आहात. तुमचं काहीतरी काम आहे. कर्नल्याचं काम होतं त्याच्या घराण्याचं बाप्तिस्मा करायचं होतं. कर्नल्याचं काम होतं त्याच्या सगळ्या साथीदारांचा बाप्तिस्मा करायचा होता. देवाची ती इच्छा होती त्याच्याकडून आणि म्हणून देवबाप कर्नल्याशी देवदूताद्वारे बोलला. हालेलुया. तुझ्यासाठी काहीतरी काम आहे. तुझा दूधवाला कदाचित अजून तारण पावला नसेल. तुझी पार्लरवाली कदाचित अजून तारण पावली नसेल. तुला उठायचंय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. स्वतःकडेच बघू नका, कुणासाठी तरी देवाला नियुक्त करत आहे. प्रेज द लॉर्ड. तुमचे कामगार कदाचित वाट बघत आहेत. तुमचे कामगार कदाचित तुमची वाट बघत आहेत. हालेलुया. तुमचे कस्टमर तुमची वाट बघत आहेत. तुमची नातेवाईक तुमची वाट बघत आहे. काय ह्या क्वालिटीज घेऊन तुम्ही उभं राहणार आहे आणि देवदूताचा दूत तुम्हाला शक्ती देताना आणि ते काम तुमच्या जीवनातून होताना तुम्हाला पाहायचंय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एक हवा भरली तुमच्या आतमध्ये, एक विश्वासाला मी बघत आहे तुमच्या चेहऱ्यावरती. प्रेज द लॉर्ड. आणि माझी गॅरंटी, माझी खात्री, जर देवाने वचन पाठवले तर तो हे काम तुमच्याकडून पूर्ण करून घेणार. ज्या कामासाठी देवाने तुम्हाला निवडले, ज्या कामासाठी देवबापाने तुम्हाला बोलवले, ज्या कामासाठी त्याने तुम्हाला अभिषेक केलाय. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे देवदूत येशू ख्रिस्त ज्यावेळेस बाप्तिस्मा झाला त्यावेळेस तो वर आला, त्यावेळेस कोण आला त्याच्या डोक्यावर? कसा उतरला? देवाचा दूत. हालेलुया. देवदूत त्याच्यावर कबुतरासारखा येताना, पवित्र आत्मा त्याच्यावर देवदूतासारखा येताना बघितला. आणि काय झालं त्याला? आकाशातून वाणी झाली, हा माझा. ज्यावेळेस देवदूत तुमच्यावर येईल ना, तुम्हाला गॅरंटी देते तुम्ही देवाचे प्रियम पवित्र प्रिय परमप्रिय पुत्र आणि पुत्री असणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण देव कुणासाठी पण पाठवत? त्याच्या वारशाने ओढवलेल्या लोकांसाठी, तारण पावलेल्या लोकांसाठी, कामगिरी बजावणाऱ्या लोकांसाठी, धार्मिक नीतिमान, भय बाळगणारे, प्रार्थना करणारे, दान धर्म करणाऱ्या लोकांसाठी देवदूत देवा पाठवतो. आणि ज्याच्यावर देवाचा दूत उतरतो त्यावेळेस आकाशातून वाणी होते, हा माझा प्रिय पवित्र पुत्र आहे, ही माझी सगळ्यात लाडकी चांगली मुलगी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नाहीतर घरात निघून म्हणतात, यो अजिबात लायकीच नाही.
होय नवरा, हे होय माझा मुलगा, हे होय मग. का होतं? क्वालिटीज नाही. क्वालिटीज जपायला सुरुवात करा. काय क्वालिटीज नाही? पाठ करायचे. हे वचन काय करायचंय? पाठ करायचं. हे बायबलमध्ये देवाने कशासाठी दिले? टाइमपास म्हणून लिहिलेलं नाहीये, आपल्याला बोध व्हावा म्हणून दिले. हालेलुया. मी आजपासून सुरू करणार आहे. प्रेज द लॉर्ड. मी आजपासून सुरू करणार आहे. मला डोक्यावर छातीवर हात ठेवून म्हणा, स्वतःवर हात ठेवून म्हणा, मी आजपासून या क्वालिटीज निर्माण करायला सुरुवात करणार आहे. जे माझ्याकडे आहे त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देते, पण जे माझ्याकडे नाहीये त्याबद्दल मी 40 दिवसामध्ये फास्टिंग मध्ये हेच मागणार आहे की प्रभू मला तुझी क्वालिटी दे, माझ्यासाठी देवदूत पाठव, मला तो दिसू दे, म्हणजे मी चुकताना मला कळे, मी अडखळताना मला समजे, मी गडबडताना मला तो मार्ग दाखवे, मी देवबापा पडताना मला तो उठवे, मी मरताना मला तो उठवे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तेव्हा करू या वचनामध्ये प्रभू तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. आपण विसरू नये की आपण फास्टिंग प्रेयर मध्ये आहोत आणि फास्टिंग प्रेयरचा रिझल्ट असा निघतो की देवदूत येतो. हालेलुया. फास्टिंग प्रेयर मध्ये कोण येतं? कधीच विसरायचं नाही. जर आला नाही, तुम्हाला दिसलं नाही तर गोंधळू नका. तर तुम्ही फास्टिंग करा. येशू ख्रिस्ताने फास्टिंग केले, मोशेने फास्टिंग केले का मोशीनं? एकदा काय झालं ना, रागानं बाबा पाट्या पडल्या, धडाम परत जा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा परत गेला त्यावेळेस हात देखील, हे बघा तसं तुम्हाला करायचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पाटी फोडली तरी चालेल, देव नाराज नाहीये. चुकलास तरी चालेल, पाटी फोडायची नाहीये, तुम्हाला उभं राहायचंय आणि तुमच्यासाठी असणारा देवदूत तुम्हाला देणार. माहिती तुम्हाला मोशेला देवा काय म्हटला? मोशे देवाला म्हटला, प्रभू तू नाही आला तर मी जाणार नाही. देवा त्याला काय म्हणाला? मी तुझ्या पुढे देवदूत पाठवतो, तो तुला सांगेल त्याचं तू ऐक. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 40 दिवसाच्या फास्टिंगचं हे उत्तर आहे. 40 दिवस वाया घालवू नका, माझी विनंती आहे तुम्हाला. 40 दिवस म्हणजे गंमत नाहीये, 40 दिवस म्हणजे मजाक नाहीये. आपल्या जीवनामध्ये आयुष्य किती आहे? थोडकं राहिले, त्याच्यात ते 40 दिवस गेले म्हणजे चक्क 1.5 महिना गेलाय. हे विसरू नका. तर ते उपवास गांभीर्याने करा, प्रभू जवळ बसा, देवाजवळ प्रार्थना करा, रडा की प्रभू काय ह्या क्वालिटीज माझ्यामध्ये आहेत, मला शिकव, मला अधिक याच्यामध्ये घडव, मला तयार कर आणि माझ्यासाठी असणारा देवदूत प्रभू मला दे आणि मी त्या देवदूताद्वारे तुझं गौरव करणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला सगळ्यांना खूप खूप आशीर्वाद.